आणि बंटी का सुंदर गाव तुमचं यार. येस नक्कीच. मुळात कलाकारांची भूमी आहे ना ही, तर ती सुंदरच असली पाहिजे. रेवंडी मधल्या कलाकारांची यादी कुठली सांगितलीस मला ती? सांगायला गेलं तर खूप मोठी यादी आहे आणि चुकून कोणाचं नाव राहिलं तर माफी असावी, कारण नावच एवढी आहेत. मोठी यादी. सुरुवात आपण बाबूजी काकांपासून करूया. मच्छिंद्र कांबळी, त्याच्यानंतर लीलू काका, लीलाधर कांबळी, वस्त्रहरण मध्ये ही तर होते. त्याच्यानंतर लवांकुश कांबळी, लवराज काकाची बायको गीतांजली कांबळी, त्याच्यानंतर मोहन काका, मोहन तोंडवळकर, कलावैभव, गेला माधव कुणीकडे. येस, गेला माधव कुणीकडे, शंभूराजे ही त्यांची दर्जा नाटक. नेपथ्यकार रघुवीर तळाशीलकर, अच्छा ते पण रेवंडीचे. तो अशी खूप मोठी यादी आहे सांगायला गेलं तर. संतोष कांबळी, लालबागच्या राजाचे मूर्तिकार. अच्छा तो पण तर रेवंडी म्हणून तर कलाकारांची भूमी. प्रसाद दादा आहे. अजून एक नाव राहुला. अजून नाही मुळात रेवंडी तुझं पण का? हा मूळ स्थान कांबळींचं रेवंडी ना. अजून एक नाव राहुला. येस बंटी कांबळी. मी जेव्हा युट्यूब चालू केलं ना, तर त्यावेळेला सर्वात जास्त खुश माझे वडील होते, कारण एका कलाकारी क्षेत्रात मी आलेलो, एक क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये मी आलेलो. त्यामुळे माझे वडील त्या निमित्तानं खूप खुश होते. असं की आपला मुलगा पण कलाकारी क्षेत्रात आला शेवटी. तुझी मला स्टोरी इंटरेस्टिंग काय सांग ना. मी ह्या क्षेत्रात आलो म्हणजे विषय असा आला की जेव्हा इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला इकडून, तेव्हा आता काय करायचं. तर आईचं मत होतं की तू मुंबईला जा, पप्पांचं मत होतं की तू नको, आपण इकडे काहीतरी करू. तर नाही, आई म्हणते नाही बिझनेस वगैरे नको तिकडे. तर मी गेलो मुंबईला. आईचं ऐकलं तेव्हा, म्हटलं मुंबईत जाऊया. मुंबईत गेलं वगैरे. आणि काय वय काय होतं तेव्हा माझं वय साधारण असताना म्हणजे साल कोणता होता असं विचारते. म्हणजे 2013 मध्ये मी मुंबईत गेलोय. सगळे मित्र वगैरे सुटले. नंतर गोदरेजला जॉबला लागले. मग संध्याकाळी इल्यावर काय करायचं, ते कोणच नाही मित्र वगैरे. संध्याकाळी इल्याच्या नंतर मग तेव्हा आता ह्या होता डब स्मॅश, त्याच्यावर आपण डबिंग करायचं टिकटॉकर. तेव्हा मग तसा डब स्मॅश काहीतरी कॉमेडी करायचा. त्याच्यानंतर म्युझिकली झाला, त्याच्यानंतर टिकटॉक झाला. आणि एक दिवस टिकटॉक बंद पडलं. म्हणजे मी 2019च्या आसपास हईल मालवणा येऊ केलं यासाठी आणि HDFC जॉबला लागले. HDFC जॉबला लागले. मग त्या टिकटॉक वगैरे बंद पडला. मग आता काय करू काय. तेव्हा कारण 1.5 लाखापर्यंत झालेले मस्त. तुझं शिक्षण काय? शिक्षण इंजिनिअरिंग. हा आता मला मुद्दा विचारायचा. एक इंजिनियर काय पण करू शकतो. तर त्याच्यानंतर सगळा झाला. म्हटलं आता माका खायच्या याच्यावर नाही करूचा, पण एक मालवणीत म्हटलं व्हिडिओ करून काहीतरी करूया असं विचारिलो मला. आणि आपले मालवणीचे व्हिडिओ असत नाही, काहीतरी फनी वगैरे कराय आणि व्हॉट्सअपला एक ब्रॉडकास्ट बनवलेलं त्याच्यावर सोडून दे. तर लोकांची स्टेटस लावू लागली. एक बरा वाटायला लागला की लोक पहिले माझे कधी स्टेटस नाही लाय. आणि लोकांच्या एकाना पहिल्यांदा तुम्ही बघशाल तर हिंदी म्हणजे लोकांचे स्टेटस असायचे, खयचो तरी बाहेरचो असा त्याचे स्टेटस असायचे. पण आता मालवणच्या ठिकाणी असे माझे म्हणा किंवा मंदारचे म्हणा, मंदार सिटी आपली, त्याचे असे मालवणीतले व्हिडिओ दिसाक लागले लोकांचे स्टेटस. आणि मालवणीतले व्हिडिओ दिसाक लागले. लोक सांगूक लागली करतस ना, बरा करतस कर. लँग्वेजचा विषय जो आहे ना, मला बरेच जण सांगितलं अरे तू मालवणीतच व्हिडिओ बनवत राहूलस तर मग एवढ्यापुरतीच राहत, बाकीच्या भाषेत पण बनव व्हिडिओ, हिंदीत बनव, हे बनव. पण म्हटलं नाही, बाकीच्या भाषेत बनवणारे असत ना, आपली भाषा आपल्या करू आपल्या काहीतरी पुढे माका ज्या भाषेने दिलं ना त्याच माका पुढे नाही होता. त्याच्यामुळे मी जास्त करून माझे सगळे व्हिडिओ मालवणीतच असतात. काहीतरी मराठी हिंदी चालू असतात, पण म्हणताय जेव्हा गरज असता तेव्हाच ह्या करते बाकीचे व्हिडिओ. म्हणजे आता आपल्या ह्या सगळ्या गप्पांचो हेतूच तो बरोबर की आपले जे सगळे मालवणी कलाकार असतात, मालवणी क्रिएटर्स असतात. बघ मी शब्द क्रिएटर्स वापरले मागाशी, आपण बोलता बोलता बोललो की क्रिएटर या शब्दाचा खरा अर्थ जो आहे ना तो आपण कोकणात गावात, याचा अर्थ बाकीचं वाईट असेल मुद्दा आपण कोकणापुरतं बोलतो म्हणून कोकणापुरतं बोलूयात की हा निसर्गच क्रिएटर बघ ना. तू मागाशी बोलताना खूप छान सांगितलंस मला की तू खूप लोकांचे इंटरव्ह्यूज घेतोस किंवा त्यांना प्रमोट करतोस आपल्या मालवणी माणसांना, कोकणी माणसांना किंवा कुठलं येणं. तर त्याच्यात तुला कळतं की काय काय कशा कशात ना लोकांनी काय काय क्रिएट केलं, काय काय क्रिएट केलं रे. आता आपण खूप क्रिएटर हा खूप बोथट शब्द केलाय, त्याच्याकडे आयफोन आहे तो क्रिएटर असं आजकाल अशी व्याख्या झाली आहे. अशी व्याख्या झाली आहे. पण आमचा एक मित्र आहे तो शून्यातून क्रिएट केलाच म्हणतात ना, अमोल सावंत. मगाशी आपण तुमका बोललो ना, तो माणूस कोण अमोल सावंत युट्यूबर असा. अमोल सावंत त्यांना तर असा केला ना की त्याच्या घराकडे रेंज नाही,
BSNL वर तो जाऊन असो ह्या करी रात्रभर अपलोडिंगला ठेव व्हिडिओ आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याची अपलोड होईल अशी त्याची परिस्थिती आहे. आता त्याने वायफाय घेतले तर आपण कसा अशी नदी होती त्यांना सांगितले की पलीकडे बाबा आम्ही वायर टाकू शकलो नाही. म्हणजे वायफाय वाल्यांनी सांगल्यान ते का की माझी वायर थंयपर्यंत जाऊची नाही, माझ्याकडे त्या कॅपेबिलिटीचो माणूसच नाही. यांनी काय केल्यान वायर घेतल्यान स्वतःच तोंडात धरल्यान पोहत पोहत गेलो आणि वायर त्याला क्रॉस करून दिला आणि आज त्याच्या गावात इंटरनेट दिला. आजपासून 7 वर्ष अगोदर माझीही देखील ती परिस्थिती होती ना की मी इथे व्हिडिओ बनवायचो, इथून मालवण सिटीमध्ये जायचो, तिथे नेटवर्क मध्ये तो व्हिडिओ अपलोडिंगला टाकायचा, त्याच्यात 4-5 तास जायचे आणि मग तो अपलोड झाला की पुन्हा यायचा. मग BSNLचा गावामध्ये टॉवर आला, आज वायफाय आलं आणि मग जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचले, जास्तीत जास्त व्यावसायिक लोकांपर्यंत पोहोचले. पुढची पिढी जर तुम्हाला आणायची असेल, तुम्हाला तुमच्या कोकणातली घरं टिकवायची असतील तर गावामध्ये इंटरनेट नेटवर्क आलं पाहिजे. कारण का आता प्रत्येकाला ते शक्य नाहीये की महिनाभर येऊन गावात राहावं किंवा हे. लोक येतात 3-4 दिवसासाठी आणि त्याच्यात पण त्यांना नेटवर्क लागतं, ऑफिसची काही कामं असतात आणि ते जर मिळत असेल तरच पुढची पिढी गावामध्ये येणार. ही सत्य परिस्थिती. अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. अगदी 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 अगदी. आम्ही बघितलंय ना की लॉकडाऊनला लोक इथे येऊन राहिली का राहिली, कारण नेट होतं, इंटरनेट होतं, कामं होत होती म्हणून. नाहीतर त्यांची देखील हाल मुंबईवाल्यांसारखेच झाले असते. असं हा कळस आपल्या देवीच्या मंदिराचं. येस. आपली श्रीदेवी भद्रकाली मंदिर रेवंडी ह्याचं नेपथ्य देखील रघुवीर काकांनी केलंय. रघुवीर तहसीलकर, आर्किटेक्ट मिलिंद कांबळी, त्याच्यानंतर माझे वडील स्वतः सिव्हिल इंजिनियर महेश कांबळी, अशा गावातल्या लोकांनी डिझाईन केलेलं आहे मंदिर आहे. मंदिराकडे बघता आम्ही भव्यतेकडे त्याचं जास्त केलंय. आणि मंदिराची एक खासियत काय आहे की अर्धा गाव त्या बाजूला आणि अर्धा गाव या बाजूला, आजूबाजूला बघशील तर कुठेही वाडी वस्ती नाहीये. अच्छा. एकटं मंदिर आहे, शांत जागा, आजूबाजूला काही नाही. श्रीदेवी भद्रकाली प्रसन्न. जसं मी तुला मगाशी सांगितलं की तुला आता वर आल्यावर कळलं असेल की आम्ही भव्यतेकडे जास्त फोकस केलेला आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर म्हणा किंवा आहे. समीर दादा, ही 2 पाषाण आहेत, म्हणजे एकच पाषाण आहे आणि त्याच्यावर भद्र आणि काली, शंकर आणि पार्वती असं ते स्थान आहे आमचं भद्रकालीचं. म्हणून भद्रकाली. आणि असं म्हणतात की हे जे पाषाण आहे, म्हणजे आम्ही जे आलो ते काशीवरनं आलो, तामिळी लोक. अच्छा. आणि तसा त्याचा इतिहास आहे. आणि ह्याला शालांकृत नवरात्रीमध्ये, दसरा, त्याच्यानंतर देवीचा उत्सव, त्यावेळेला शालांकृत केलं जातं. शालांकृत म्हणजे काय की देवीचे मुखवटे आहेत, ते मुखवटे लावून त्याला मग बाजूने साडी नेसवली जाते. अच्छा. तर नवरात्रीमध्ये 9 दिवस असेल, दसऱ्याच्या दिवशी, देवीच्या जत्रेच्या दिवशी, अशा त्या दिवशी ते शालांकृत केलं जातं. मग त्या दिवशी तुला तसं हे पाषाण दिसणार नाही, प्रॉपर ते सजवलेलं रूप देवीचं असतं. तर हे रेवंडी गाव आहे, हे गड नदीला वसलेलं गाव आहे. एका बाजूला टेकडी आणि बाजूला ही गड नदी आणि मध्ये हे गाव लांबलंच कसं. तर ही गड नदी काय आहे की सह्याद्री उगम पावते सह्याद्रीमध्ये आणि पुढे तिचं कालावलीच्या खाडीत रूपांतर होतं, समुद्र जवळ आहे आणि मग ती इथे येऊन संगम तिचा पॉइंट आहे. असं आहे. समोर तळाशील तोंडवळी गाव, त्या बाजूला समुद्र, या बाजूला त्यांच्या खाडी. कृष्णाची कांबळी निवास. 1942. वा वा वा. 1942 म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीच. स्वातंत्र्य चले जाओ. चले जाओ. सायमन गो बॅक. बंटी घरी असला पाहिजे. बंट्या, अरे वेलकम. दस्तूर खुद्द वेलकम म्हणतोय मी. वेलकम म्हणतोय. आपलंच घर आहे. आपलंच घर आहे. जेव्हा कोकण आपलंच असतं. जेव्हा कोकण आपलंच. सुंदर मूर्ती आणि देखावा हवा. ही पीओपी नाही ना? नाही, पूर्ण मातीची मूर्ती आहे. काय म्हणतो? याच्यापासून आणलं, कट्ट्यापासून. आमची काकी असं ना ती बनवतं, म्हणजे त्यांच्या घराकडे बनवतात. मुळात काय, थोडं थांबवतो की साच्यातली नाहीये, हाती बनवलेली मूर्ती. ही मूर्ती आदल्या दिवशी आणतो आणि आणल्याच्या नंतर माझ्या खडे कामानी असताना ह्या सगळं आम्ही केलं. की माझी बहीण आहे ना, त्यांना पूर्ण सगळ्या ह्या बारीक बारीक सगळं काम दिसताना हे खडे, मुकुटाचे, पाटी, याचे
सगळे हार बीर वगैरे सगळा डिटेलिंग त्याने केलं आणि ह्या मित्रांनी सगळ्या केलं. ह्या फक्त ओरिजिनल ह्याचा वडाचा. बाकी बघ ना त्याच्यावरती मुंगी पण आहे, बघ ना जीव आहे त्यावरती एक. त्या तोडताना पण माका सांगितले नी की त्या तोडूच्या आधी ना त्याका हात लाव, पाया पड आणि त्यांना सांग की मी कशासाठी नेतोय. मी पाया पडलंय आणि सांगितलंय स्वामींचा आमचा यावेळी डेकोरेशन हा, तर माका काही फांदे लागतले तर मी तोडतोय, माफ कर माका. आपलं ही जी सिरीज आहे बादेवा महाराजा गोष्ट कोकणी माणसाची आणि बापाची, तर क्रिएटर नाव आहे ना आपल्या भागाचं. बरोबर. क्रिएटर मोठो क्रिएटरच दिलेलो घरात, तर अजून काय पाहिजे ना? त्याच्यापेक्षा मोठो क्रिएटर जगाचो क्रिएटर अजून कलेची देवता आहे ना ती, आणि त्यांनी कलाकार घडवलेले आहेत. असं वाटलं जेवण कसं? अरे अप्रतिम जेवण, अप्रतिम पाहुणचार, अप्रतिम. तुझं गाव आवडला, मंदिर आवडला, धमाल सगळं. तुझा पण घर 1942चा घर आहे आपण जे बसलो. 1942 आता तो सांगणार आहे थोड्या वेळाने चले जाऊ. खूप वेळ झाला. पण तुला एक सांगतो की कोकणातल्या माणसाकडे एक ते स्किल आहे लोकांना आपलंसं करण्याचं. कारण मध्ये यश काशीद आलेला एक मोठा कॉन्टेंट क्रिएटर आहे, तर तो देखील हेच सांगत होता की तो महाराष्ट्रभर फिरतो, पण कोकणात जे आदरातिथ्य त्याला मिळालं ना ते इतर ठिकाणी कुठेच त्याने मिळालं असेल, पण आपलं आदरातिथ्य खूपच जास्त आहे. आणि लोक कडे एक स्किल आहे की दुसऱ्याला आपलंसं करण्याचं, ते प्रेम देण्याचं. इव्हन आपलं श्रीमान पण जेव्हा श्रीमान लेजंड इलो जेव्हा येताना तो मालवणात येतात. गोव्यात जरी जायचं असलं नाही का, पहिलं मालवणात येतो. गोव्यात पहिलं हय मालवणात गेल्याशिवाय काही चेंज नाही. पण इव्हन गौरी पवार ती देखील म्हणजे हे आपलंसं घर आहे. हो नाही, मी आता बघितलं आता तुझ्याकडे मी इले होते आता मागाशी, तो आपलो ह्यो भेटलो, कोण तो योगेश भेटला, योगेंद्र भेटला, तो आपला अमोल भेटला मागाशी, आपला तो हा भेटला मालवणी कांडेचोर, तो आता येऊन गेला मागाशी. मला वाटतं हे तुमचं हब आहे वाटतं एक सगळं मीटिंग पॉइंट आहे. आणि तुमच्या काय हापूस गँग नाव ना? हापूस गँग. आयडिया काय? आयडिया अशी काय आहे की आपण जर सगळे एकत्र राहिलो तर खूप चांगलं काहीतरी देऊ शकतो. कारण का जर तू बघितलं तर देवेन आहे किंवा मालवणी कांडेचोर आहेत, हे थिएटर आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्याकडे खूप चांगलं स्किल आहे की आपण जर एकत्र राहिलो ना तर खूप काहीतरी चांगलं लोकांपर्यंत देऊ शकतो. हेच फक्त एक छोटंसं इंटेन्शन होतं, त्यासाठी मग ती एक हापूस गँग. नाही, आणि मी आपण सकाळपासून जे एक शब्द वारंवार वापरत आहोत, क्रिएटर्स. मला असं वाटतं की मालवण तशी क्रिएटर्सची म्हणजे मांदियाळी आहे म्हणजे सर. म्हणजे अपार्ट फ्रॉम रील मेकिंग किंवा त्या इतर ज्या कला अवगत आहेत त्याच्याविषयी पण मला खूप भारी वाटलं की तू खड्यांचं मला म्हणालास, किंवा तो अमोलचं पण मागाशी मला जे म्हणालास ते त्याची पॅशन अबाउट हिज करिअर. अगदी. दुसरं काय कांबळी ब्रदर्स म्हणजे तुम्ही लकी कांबळी, बंटी कांबळी? नाही, असं आम्ही ऍक्च्युली खूप जवळ आलो आणि एकमेकाचे परिचयाचे झालो ते युट्यूब आणि इन्स्टामुळेच. म्हणजे याच आम्ही क्रिएटर म्हणून एकत्र आलो. आणि फ्रँकली स्पीकिंग त्या अगोदर एवढा काय आमचा असा परिचय नव्हता, एक 5-6 वर्षा अगोदर. अच्छा. पण त्याचे मी रील बघायचो, तो माझे व्हिडिओ बघायचा आणि मग असं आम्ही एकत्र झालो आणि एक चांगलं बॉन्डिंग झालं. आणि बरेच जण अजून पण कन्फ्युज असतात की अरे ह्यांका ओळखलं काय, म्हणजे असे भेटणार आहे. एक जण ओळखता माका जेव्हा बंटी कांबळी ओळखता, पण त्याच्या बाजू तो ते का नाही ओळखता, पण तो सांगता अरे तो बंटी कांबळी व्हिडिओ बनवता. हा मी त्याची खेकड्याची व्हिडिओ बघितली, अरे मी खेकड्याची व्हिडिओज बनवले, खेकड्याचे व्हिडिओ बनवले. कांबळी नावामुळे इव्हन तुला माहितीये का की मला पण मुंबईमध्ये बरेच लोक असे रॅन्डमली भेटतात ना, प्रगत लोक आहे असं. मी तुझे सगळे व्हिडिओ बघतो, खेकडे पकडायचे खोल समुद्रातले. म्हटलं नाही मी लकी कांबळी, आणि आपल्याला तेवढं कळतं. चालतं, मी नाही का प्रसाद खांडेकर म्हणून वावरतोय. आमच्या देवीच्या जत्रेला सगळे कांबळी जेव्हा एकत्र असतात त्यावेळेला तू ये. म्हणजे सगळे कांबळी, संतोष दादा असतो, लालबागच्या राजाचा मूर्तिकार, प्रसाद दादा स्वतः असतो, सगळे कांबळी तुला एकत्र मिळणार. पाठचं घर आता संतोष दादा, लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष. केवढी मोठी यादी. अरे मागाशी ती यादी जरा परत सांग रेवंडी मधली. बाबूजी काका, मच्छिंद्र कांबळी, लीलाधर कांबळी, त्याच्यानंतर मोहन काका, मोहन तोंडवळकर कलावैभवचे निर्माते. त्याच्यानंतर लीलाधर कांबळी सांगितला. त्याच्यानंतर लवराज कांबळी. त्याच्यानंतर तळाशिलकर, नेपथ्यकार रघुवीर तळाशिलकर ते आहेत. गीतांजली काकी ती आहे. भरपूर लोक आहेत. सुहास कांबळी, कॅरम चॅम्पियन, इंटरनॅशनल कॅरम चॅम्पियन सुहास कांबळी. आणि आता ही पुढची पिढी, आणि आता लकी कांबळी, बंटी कांबळी. कोकणी माणूस काय सांगाल म्हणजे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे
काय व्याख्या वाटते कोकणी माणसाची? कोकणी माणसाची कसं कोकणी माणूस कसं होतो तुझ्या लेखी? आम्ही आता सांगू झाला तर फणसासारखोच असा जो बाहेरसून काठेरी आणि आतसून रसाळ. ती झाली अनेक वर्ष जुनी उपमा. नवीन काय वाटतं नवीन शाळा ते पण कोकणी माणूस उपमा देऊ पण ना खाण्याचे रेफरन्सेस सोडत नाही. फणसासारखं किंवा शाळासारखं नाही. म्हणजे मी काय विचारलं, एका शब्दात सांगायचं झालं तर प्रेम. जीव लावणारा प्रेमळ व्यक्ती म्हणजे कोकणी माणूस. जीवाला जीव देणारा कोकणी माणूस. बाजूच्या घरात जरी भांडण असलं आणि त्याच्यावर संकट आलं तर पहिला तो माणूस धावत येणार, असा हा कोकणी माणूस आहे. तो एक वेळ आपल्याला कमी पैसे मिळालो ना तरी चालत, पण तो सांगतो ये हा परत या. आम्ही सांगतो तू जेव घ्या ये असं चालू असतं. आमच्याकडे इव्हन असं पण सांगतात की आमच्या घराकडे नाही एका माणसाचा एक्स्ट्रा केलेला जा, तू ये जेवण जा. किंवा शिजवायला जरी कोणाच्या घरात अन्न नसेल ना तर पेज पण तुला करून घालेल. आग्रह जो असतो ना, आग्रह की ये. आतली किचन मधली अवस्था काय असते किंवा डब्यांचे आवाज वाजतात खडखडे किंवा मोकळे, त्यांचं त्यांना माहिती असतं. पण ते आग्रह जो असतो ना की आमच्या बरोबर बस. कोकणी माणूस आणि बाप्पा हे जे अतूट नातं आहे किंवा हे जे समीकरण आहे हे जगाला माहिती आहे, जगजाहीर आहे. तरी बरेचसे आपले काही नॉन कोकणी मित्र विचारतात की काय रे तुम्ही सारखे कोकणात पळता गणपती आले की. लहानपणापासून शाळेला रजा घेणं किंवा वर्षभरातल्या सगळ्या कामांच्या ह्याच्यामध्ये पहिलं असतं की हे 10 दिवस कोकण. अगदी अगदी अगदी. तर काय, मी माझा एक छोटासा किस्सा सांगतो तुला की ही एक वर्सल पद्धत असते आपल्याकडे. बरोबर. तशी आमच्या घरात अगोदर वर्सल पद्धत होती, ती आता आम्ही मोडीत काढली. का मोडीत काढली तर ते देखील सांगतो. आमच्या वडिलांनी आम्हाला गाव दाखवलं, फक्त रेवंडी गाव दाखवलं आणि निसर्गाने नटलेलं आमचं गाव असल्यामुळे आम्हाला आधीपासूनच गावाची आवड होती. पण आम्ही मे महिन्याची सुट्टी आणि दिवाळीची सुट्टी या सुट्ट्यांमध्ये गावाला यायचो. पहिला गणपती मी 10वीत असताना पाहिला. त्यावेळेला मला शाळेला देखील सुट्टी होती आणि मी प्रायव्हेट ट्युशनला जायचो, तिथे देखील मला आणायची सुट्टी मिळाली. हे कुठलं सांगतोस तू? मी 10वीत असताना सांगतोय. मुंबईला असायचो आणि गावाला सुट्टीमध्ये यायचो. जनरली 10वीत असताना मुलं गावाला जात नाहीत का तर एक्स्ट्रा क्लासेस हे ते असं बोर्ड एक्झाम्स असतात. पण मी पहिला गणपती 10वीत असताना पाहिला आणि प्रचंड मला गावाची आवड होती आणि त्यावेळेला मला ती आवड निर्माण झाली की आता दरवर्षी गावाला यायचं गणपतीला. आणि मी हे का सांगतो की वर्सल पद्धत मोडीत का काढावी, कारण का काय होतं माहितीये का की त्या वर्षी फक्त माझा एक काका यायचा, दुसऱ्या वर्षी दुसरा यायचा आणि तिसऱ्या वर्षी तिसरा यायचा. पण ती एकत्र कुटुंब पद्धत नव्हती. आजच्या तारखेला माझे सगळे काका आम्ही एकत्र येतो, 3 वर्ष जे करत होते ते, आणि एकत्र सगळ्यांनी जेवण बनवायचं, एकत्र जेवायचं. तर ही मजा काहीतरी वेगळी आहे. पुन्हा जो खर्च असतो तो डिवाइड होतो तिघांमध्ये, तर एकावरच तो भार पडत नाही. बरोबर. आज आपण इस्टॅब्लिश आहोत, आपल्याकडे पैसा आहे, तर आपल्याला काय वाटत नाही. पण अशी काही कुटुंब आहेत जी पैसे गोळा करून हा उत्सव साजरा करते, तर त्यांच्यासाठी देखील ते बरं पडतं. आणि त्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र येतो आणि या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम बाप्पा करतोय. गणेशोत्सवाचा मेन मोटिव्ह सगळं कुटुंब एकत्र यावं. लोकमान्य टिळकांनी पण तेच केलं ना की सगळ्यांनी एकत्रित यावे, म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना आहे. आपापल्या सोयीप्रमाणे आपापले हे केले. माझा बाप्पा इकडे, माझा बाप्पा इकडे. कोणी कोणी मुंबईला पण येणार, मी मुंबईला. सोयी नाही सगळं सोयीनुसार. काही ठिकाणी अडचण पण असते म्हणा की करूची इच्छा पण होणार नाही. पण सगळ्यांनी एकत्रित यावं आणि हा उत्सव आपल्या गावच्या मटीमध्ये, आपल्या गावच्या घरामध्ये हा उत्सव साजरा करावा. त्या निमित्ताने आपलं गावचं घर व्यवस्थित राहील. उल्लेख केलंस या मागासवर मी इंटरप्ट करते त्या गोष्टीचं, वर्षाला किंवा काय, तर देवाकाळजी जीवन पाहिले असेल तू. हो, तोच विषय तोच आहे. बरोबर ना की तुम्ही जो विषय त्या पद्धतीने मांडलाय, तर ही खरंच काळाची गरज आहे. तर लोकांनी देवाकाळजी 1 आणि देवाकाळजी 2 हे दोन्ही ज्या सिरीज आहेत त्या नक्की आवर्जून पाहाव्यात. आणि तुला गंमत सांगतो, आता मगाशीच आपली भेट झाली, ती छोटी मुलगी, तिने तर 6-7 वेळा पाहिलेली. तर पुढच्या जनरेशनने ही पाहणं गरजेचं आहे. तिथपर्यंत त्या एकटीपर्यंत पोहोचली हे खूप मोठं झालं ना रे. आता ती 3-4 सांगेल की ही सिरीज बघा आणि त्या निमित्तानं लोक पुन्हा आपल्या मूळ याच्यावर स्थानावर येतील. हाय गाईज, मी ओवी. आणि देवाकाळजी जी सिरीज आहे ती इतकी ऑसम बनवली आहे त्यांनी.
मी पर्सनली आय थिंक सो 6 टाइम्स बघितली, 6 टाइम्स बघितली आहे ती. आणि त्यांनी इतकं चांगलं रिप्रेझेंट केलं आहे कोकणाचं आणि चाकरमान्यांचं प्रेम. तुझं काय रे इंटरेस्टिंग तुझा पण ह्या ना. हा तू माझं कसं येईलस म्हणजे काय म्हणजे मी कसं आलो म्हणजे माझं शिक्षण सगळं मुंबईला झाल्यानंतर मी गावाला कामानिमित्त होतो. मी ऑल ओव्हर इंडियामध्ये बायोमिथेनेशन प्लांटचं काम करायचो, कचऱ्यापासून गॅस तयार करायचं. हे प्रोजेक्ट आमचे ऑल ओव्हर इंडिया होते. एक वेळ स्विच असं केलं जॉब आणि वडिलांचा बिझनेस जॉईन करायचं ठरवलं. योगायोगाने ज्या गावात आपण आवडीने येत होतो त्याच गावात कामाची संधी मिळाली, राहण्याची, आता कायमस्वरूपी राहण्याची संधी मिळाली, म्हणून त्या गावात आलो. मग बरेच लोकांना एक प्रश्न पडायचा की विचारायचे ना मला की कसा रमतोस, काय करतोस. मग मी काय करतो, किती मजा करतो गावात राहून, तर ते लोकांना मला दाखवायचं होतं. म्हणून मी युट्यूब चॅनल चालू केलं. आणि एक माझी स्वतःची इच्छा होती की मी जे काय करतोय ना ते कुठेतरी सेव्ह राहावं. या दृष्टिकोनातून मी ते युट्यूब चॅनल चालू स्वतःसाठी म्हणून आठवण हा स्वतःसाठी हा आठवण. काळ कुठला होता? कोविडच्याच वेळेचा? कोविडच्या अगोदर, म्हणजे आता हे 7वं वर्ष माझं युट्यूबचं आहे. कोविडच्या आधी सुरू आधी एक साधारण 1 वर्ष अगोदर. पण कोविड मध्ये मला एक चांगली चॅनलला एक लाईन मिळाली, ती म्हणजे तिलापिया मत्स्य शेती आणि एक काजू कारखाना, छोटा घरामध्ये काजू कारखाना. मग मी ठरवलं की आपण लोकांचं एंटरटेनमेंट करायचं, क्रॅब कॅचिंग, फिशिंग हे व्हिडिओ टाकून, किंवा रेसिपीचे प्युअर ऑथेंटिक मालवणी आवशीची रेसिपी टाकायची, जी तू आज खाल्लेलीच आहेस. तर ती प्युअर ऑथेंटिक जे रेसिपीज आता लोकांपर्यंत लुप्त होत चाललेल्या आणायच्या ते बघितलं. तर त्या रेसिपीज आणि एक इन्फॉर्मेटिव्ह म्हणून कोकणातल्या व्यावसायिकांना प्रमोट करायचं. हा तू सिनेमॅटिक्सचा तू करतो म्हणालास ना? सिनेमॅटिकचं ऍक्च्युली काय झालं, मी जेव्हा ह्याच्यात दुकान घातल्याच्या नंतर मला आवड होती अशी, आयफोन घेतलेला आहे, आयफोनवर काहीतरी शूट वगैरे अशी करायची अशी आवड होती. तर एका मित्राच्या बहिणीचं लग्न होता, तर आम्ही शूट केलेलं आहे आणि असंच टाकलंय एक FB वर. आणि तर त्या लोकांना आवडला, खूप जणांनी हे केलं. तर एका मित्राचं लगीन होतं, त्याने सांगितलं माझा पण करशील का. मी त्याच्यावर शूट केले, तर ताव दुसऱ्याक आवडला, तो म्हणता माझा पण कर. तर प्रत्येक वेळी मी माझं दुकान पण करून काही जाऊ शकणार नाही ना. तर मग म्हटलं चला आता आपण चार्जेस घेऊया. तर मग पहिले सुरुवातीक 5,000, नंतर 10,000, मग 15,000 असे करीत गेलं. पण विषय काय आलो, ह्या आम्ही सुरू केलंय सर्वसामान्य लोकांसाठी. म्हणजे आमच्यात हे जास्त या सिनेमॅटिक यो प्रकार जास्त नाही, कारण कॉमन मॅन म्हटल्याच्या नंतर विचार करता लग्न करताना की नाही खर्च कसं वाचतात आपण. लग्न करताना कोणी विचार करता तो बाजू हा तुला माहिती आहे. फोटोग्राफर तो एक आपण म्हणतो फोटोग्राफर बस झालो, म्हणजे असे जास्तीत जास्त ह्या असतात. तर व्हिडिओ करताना विचारतात, तर सांगितल्याने 20,000च्या वरती आणि कोणी सांगितलंय तर मग सांगतात की नको असं नाही. तर मी काय विचार केला की जाऊन दे, आपण त्यांचं बजेट काय आता विचार. म्हणजे आता एखाद्याचं लगीन आहे तर त्याला विचारतं तुझं बजेट काय, तर तो मला सांगतो माझा 5,000 बजेट. तर ठीक आहे 5,000च बजेट आहे ना, देऊया. कारण ते त्याच्या लाईफमधले बेस्ट मुवमेंट्स असतात, ते खरे तरी आपण जपून ठेवचं का आम्ही काम करतो. तर ते का आम्ही 2-1 मिनिटाची व्हिडिओ देतो मध्ये, 2 ते 2.5 मिनिटाची, जे बेसिकली मिनिटाच्या डबल रेट असो. त्याच्यात पण कोणी सांगितलं नाही रे बाबा 3,000 बजेट, तर मी त्याला सांगते बाबा मी तुका 1-1.5 मिनिटाची व्हिडिओ देऊ शकतो. म्हणजे थैसून मग त्या आयफोन वरसून पण इन्कम चालू झाला. म्हणजे तेव्हा मी 60,000चा फोन घेतलेला आहे, तो त्या 50-60 हजाराचा फोन घेतलेला. त्या 50-60 हजाराच्या मोबाईलवर मी 1-1.5-2 लाख रुपये कमवले. म्हणजे आपल्या हातात काय असतं त्याच्यावर आपण काय कमवतो की काय आणि काय कमवतो आपल्या हातातच असं का. मगाशी आपण खूप छान मुद्दा आपण बोललो, एक रिव्हर्स मायग्रेशनचा. कोविड नंतर बरीचशी, बरोबर बापूजी तेव्हा म्हणाले खेड्याकडे चला, कोणी ऐकलं नाही, कोविड लागलो सगळे खेड्याकडे आले. नाही पण खेड्याकडे असेच आता जे व्यावसायिक आपल्या चॅनल थ्रू आपण लोकांसमोर आणतोय, ते असेच काही व्यावसायिक आलेले नाहीयेत की अरे नोकरी गेली म्हणून. ते अभ्यास करून आलेले आहेत. IT इंजिनियर आलाय, सुमित भोसले कॅलिफोर्निया 30 फार्म्स, तो तर कोविडच्या अगोदरच आलेला, तो साऊंड इंजिनियर आहे. प्रभादेवीत राहणारा मुलगा, उबंगो रॅबिट फार्म, तो पण IT क्षेत्रातच काम करणारा मुलगा आहे. इवन आपण गांडूळ खताचा व्हिडिओ जो केलेला, ते पण IT क्षेत्रात काम करतात. LNT मध्ये जॉब करणारं दाम्पत्य जॉब सोडून आज लेमन ग्रासचं फार्मिंग करतंय. हाऊस ऑफ सुगंधा या नावाने त्यांनी स्वतःचा ब्रँड उभा केलेला आहे. त्याच्या अंतर्गत ते लोक 3-4 प्रोडक्ट, हँडमेड साबण असेल, स्प्रे असेल, किंवा फ्लोअर वॉश करायचं इतर सामान असेल,
तर त्या गोष्टी ते लोक बनवत आहेत. तर ही जी लोक आली आहेत, ही टॅलेंटेड लोक आलेली आहेत, ही अभ्यासू लोक आलेली आहेत, हे मुंबईत नोकरी गेली म्हणून नाही आली आहेत, तर ही लोक अभ्यास करून बाय चॉईस आलेली आहेत. कारण का कसं आहे की त्यांनी पण तो अभ्यास केला ना, सर्वे केला, तर लोक अभ्यास करून कोकणामध्ये आलेले आहेत आणि खरंच टॅलेंटेड लोक कोकणामध्ये आहेत. आणि युट्यूबच्या माध्यमातून चांगली लोक, म्हणजे युट्यूबने पैसा दिला, फेम दिला, पण त्या पलीकडे जाऊन लोक दिलीत. तो विचार येतात कधी कधी, आम्ही जर या व्हिडिओच्या क्षेत्रात नाही आलो असतो तर तुम्ही पण आमच्याकडे आजपर्यंत पोहोचला नसता. लकी Yes. माका भेटलो नसतो. खरं. गौरी पवार सारखी मुलगी आहे, ती आमच्या याच्यात दिली नसती. मकरन म्हणा, हे सगळे जोडले गेले नसते. संकेत खूप असत, नितेश म्हणा आमचं हापूस गँग मधलं एक असा, तो पण एक आहे. जसे खूप जण असत जे आपोआप ह्या व्हिडिओच्या आणि क्षेत्रामुळे बरोबर. जोडले मला गेले. वाटतं तुकोबांचा वचन आहे ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, ताजा ना. त्या बिघडण्यापेक्षा घडलेला जास्त बरं ना. बरोबर. म्हणजे संगतीत लागलो आणि बरोबर झालं म्हणण्यापेक्षा ही संगत बरी आहे ना, सात संगत. ज्यातनं काहीतरी वेगळा मार्ग निवडण्यापेक्षा ते आपली ऊर्जा ही चॅनलाइज झाली. नाही, आपण मागाशीच बोलत होतो की आपले मुंबई पुण्यामध्ये शहरांमध्ये किती असे आपले तरुण मित्र आहेत की जे झापडा बांधून फक्त धावतात. 6 वाजता निघतं, पहाटे 4-5 वाजता पण उठायला निघतं, 4-5 वाजता त्या डोंबिवली ट्रेन. 1-2 वाजेपर्यंत येऊन परत 3-4 तासाची झोप घेऊन परत सकाळी निघतं. त्या सगळ्यांना सलाम आहे. म्हणजे ते आपण करू शकणार नाही. सलाम, ता नाहीच हो. करू शकत. त्यांनी कशाला करावं हे? जेव्हा आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहे, कोकणामध्ये संधी आहे, ते संधीचं सोनं का करू नये? हा देखील व्ह्यूने आपण बघितलं पाहिजे की कुठेतरी एक 30-40 हजाराची नोकरी करण्यापेक्षा आणि त्याच्यात धावपळ करण्यापेक्षा इथे 25-30 हजाराचा व्यवसाय करा ना, आणि ज्याच्यातनं तुमचं कुटुंब चालत असताना इतरांची देखील कुटुंब तुम्ही चालवू शकता. आपल्याकडची लोक घाबरतात मेन म्हणजे उडी घेऊ. आणि जर एखाद्याने उडी घेऊचा प्रयत्न केलाय तर ते का पाठी खेचणारे पण असतात, नाही तू पडतलच, ते का सांगत नाही तू जातलच, असं पण विषय असतात. त्याच्यामुळे जे उडी घेतात ते होतच सक्सेस. थोडी रिस्क घेऊची ही आपली भूमी अशी कोकणाची की तू पेरलंस की उगवतं ना. थोडी वर्षात तरी ना आपला गाव सोडून बाहेर राहायचं, तेव्हाच आपल्या घरातल्यांची म्हणजे आई वडिलांची किंमत गावची किंमत कळतात. कळतात. माझ्या बाबतीत पण ताच झाला. मी जेव्हा 5 वर्ष त्या चाळीत काढलंय तेव्हा माका घरची जेवण, घरचा जेवण, घरच्यांची किंमत कळत. म्हणून आज पण आता असं वाटतं नको बाबा, हय असं होतं बरा, 4-2 घास आपले सुखाचे जातात, पैसे कमी मिळतात पण समाधान हय असा. पण कधी असं वाटतं की जाव्या शहरात आणि शहर खुणावतं आणि कधीच नाही. मी तुला मगाशी म्हणालो रे, लालबाग मध्ये आपला जन्म आहे रे. पण आता जसं वय वाढतंय ना तसं थोडं थोडं, म्हणजे आधी हंडीला, मग आगमनाला, मग हंडी कमी केली, मग आगमन पण आता कमी केलं, आता विसर्जन. तर आता तसं नाही वाटत रे मुंबईत. आपलं आहे म्हणजे एक मजा म्हणून 4-5 दिवस ठीक आहे. ती पण आता हे झाली. जे काय दिलं ते सगळं मुंबईने दिलं, भरपूर काही दिलं मुंबईने. नाही असं नाही, ती जवळचीच आहे आपल्या. जगात शिकवलं, जगायला शिकवलं मुंबईने जगात शिकवलं. बाप्पाचं आणि तुझं काय रिलेशन आहे रे? बाप्पाचं आणि रिलेशन म्हणजे खूप, म्हणजे गावी असायचो, गावी 5 वर्ष तिकडे मुंबईमध्ये असायचो ना, तेव्हा अजून जास्त हे जरा घट्ट झाल्यासारखं वाटलं. गणपतीत जेव्हा योग नाही गावाला, म्हणजे सुट्टी नसा तेव्हा मग कसा तरी वाटा की नाही सुट्टी नाही, आता कसं जातलंय. तरी पण तेव्हा मी अनुभवलंय लालबागचा राजा वगैरे आणि असं जाणलं. पण जी गावाकडची ओढ होती ना, आहे गावातली भजना, आदल्या दिवशी रात्रीपर्यंत डेकोरेशन करायचा, ही भिंती रंगवायची. ह्या घर जास्त करून पहिल्यापासून कशी आई पप्पा मी सगळे घरातले मिळालं ना, सगळं सामान वगैरे बाहेर काढतो, धुतला जाता पूर्ण, ते फेस पूर्ण असं म्हणतात ना, सगळा एका खोलीतला सामान बाहेर काढला की त्या सगळा धुवून घ्यायचा आणि परत मग सगळा सामान आतमध्ये ठेवायचा. असं ही सगळे खोली आम्ही, हीच आपली दिवाळी म्हणजे गणपतीच्या वेळी म्हणजे आमची दिवाळी, मोठी दिवाळी. मोठी दिवाळी. मग असा ह्यो पण माका कधी अरे काय अजून कायम फोन केला ना, काय करतं साफसफाई करतं, अजून साफसफाई करतं, असं म्हणजे कंटिन्यू एक आठवडा साफसफाईच करत होता. गणपती येऊचं म्हणून बाकीच्या वेळी ना तुम्ही सांगशाल की ह्या काम कर तर कंटाळू. गणपतीचं काम सांगितलं नाही का, मी दिवसभर सकाळी सुरू करते ना, रात्रीपर्यंत माझा कम्प्लीट होता. पण मग थकू असं कधी जाणवलं नाही. दुसऱ्या दिवशी तो आपण गाडी निघलो, पण त्या दिवसात मग नाही मग ह्या करूचा कम्प्लीट. शहरातलं उत्सव आणि गावचं उत्सव, गणेशोत्सव, त्यातलं काय फरक तुका जाणवलं? तू जवळून बघितलंस? येस, मी तेव्हा गेलोय तर म्हणजे ती गर्दी वगैरे त्या सगळं बघून मी 24 तास त्या लाईन मध्ये होतोय. मग जेव्हा 24 तासानंतर
आता ओळख आता हे सांगू नाही, भेटली असती तेव्हा पण आपल्याला पण डायरेक्ट दर्शन, पण एक 24 तासानंतरचा दर्शन होता बाप्पाच्या चरणांवर. जेव्हा मी डोक्यात ठेवले त्या एक उन्हात सून जेव्हा आपण सावलीत जातो ती फिलिंग होती. जे 24 तास कसे गेले काहीच माका नाही माहिती, पण मी जेव्हा दर्शन घेतलंय तेव्हा एक, आणि ते पण फ्रिक्शन ऑफ सेकंद असतं रे, फ्रिक्शन ऑफ सेकंड तसे त्याचं पण एक सेकंद पण नाही लागत, पण त्या तो मोमेंट माझ्या त्यावेळेस अजून डोक्यात आहे. भरपूर काही. तो मोमेंट मी कधीच विसरू शकत नाही. मी एकदाच घेतलं. 24 तास त्या रांगेतनं जाऊन जेव्हा आपण असतो तो लालबागचा राजा बघतो, बाप फिलिंग होती ती. तुमच्या आयुष्यातला देवाकाळजी क्षण कोणता, ज्यावेळेला असा वाटला की सगळं थांबला, डोळ्यासमोर काळोख अंधारा, स्टक झाले, अडकले, मार्ग सापडत नाही, आणि त्याने काहीतरी मॅजिक केलं? बरेच असतील, पण एखादा कुठला आठवतोय का? पहिलं मी सांगतो. बरं, म्हणजे कसं असतं की यूट्यूब हे असं एक माध्यम आहे की तुम्ही जेवढे व्हिडिओ टाकाल तर त्याच्यातनं ॲडव्हर्टाइजमेंट येते, मग त्याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट होतं आणि त्याच्यातनं आपल्याला पैसा मिळतो. जेवढे जास्त व्हिडिओ टाकाल तेवढा तुम्हाला जास्त पैसे मिळणार, जास्त व्ह्यूज येतील, तर त्या पद्धतीने असं. ज्या वेळेला माझे वडील गेले तेव्हा साहजिक आहे, आता आपण 13 दिवसाचं सुतक पाळतोच, आपण 13 दिवस घरी असतो. त्याच्या अगोदरचे काही दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते, तर ते काही 5-6 दिवस, आणि वडील गेल्यानंतरचे 13 दिवस. तर सांगायचं उद्दिष्ट असं आहे की त्या 13 दिवसामध्ये जर बघितलंस ना, तर माझं जे चॅनल होतं ना ते कधीच डाऊन नाही झालं, लिटरली कधीच डाऊन नाही झालं. जे व्ह्यूज आज मिळत आहेत तेच व्ह्यूज 13व्या दिवशी देखील मिळत होते दादा. म्हणजे अक्षरशः ही गोष्ट सांगताना मला गाईवर राहायला होता आणि काटा उभा राहतो अंगावर की हे गोष्ट कशी मी मान्य करू शकतो की त्या 13 दिवसामध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या दिवसामध्ये व्ह्यूजच डाऊन नव्हते. व्ह्यूज जसे जेवढा रेव्हेन्यू दिवसाला डॉलर्स पडतात तेवढेच पडत होते. तेवढंच सगळं, एकही व्हिडिओ न टाकता ह्या सगळ्या गोष्टी तशा चालू होत्या. 13व्या दिवशी जेव्हा वडिलांचं कार्य झालं, 14व्या दिवशी माझा व्ह्यू डाऊन झाला, आणि त्यावेळेला देवाने सांगितलं की आता हा संकटातनं किंवा त्याच्या ह्याच्यातनं बाहेर आलाय, आता त्याची जबाबदारी आहे पुन्हा उभे राहायची. 15व्या दिवशी मी व्हिडिओ टाकला दादा, 3 दिवसात तो व्हिडिओ 50-60 हजार व्ह्यू क्रॉस करून तो व्हिडिओ आज 1 मिलियनला आहे. आणि त्या व्हिडिओने माझी 13 दिवसाची जी कसर काय असेल किंवा पुढची असेल ती सगळी भरून काढली. तर कुठेतरी ही एक पॉझिटिव्ह शक्ती आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आपण म्हणतो की कुठेतरी देव आहे, तर तो बघतोय तुमच्याकडे, तुमची तो परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेत तुम्हाला पास होऊन उभं राहायचं. तो हा मला अक्षरशः मध्ये आलेला एवढा अनुभव आहे ना की त्यावेळेला मी देवाकडे सांगितलेलं की म्हटलं आज आपण उभं राहिलो आणि करून दाखवलं. तर असे बरेच प्रसंग आले. म्हणजे ते अगोदर त्यांचं ट्रीटमेंटच्या वेळेला पण सेम होतं की ते एक 10-15 दिवस त्यांची ट्रीटमेंट चालू होती, तर त्यावेळेला देखील व्हिडिओ टाकायला मिळत नव्हते. मग त्यावेळेला देखील चॅनल तसंच चालू होतं. जर तुम्ही मेहनत करताय ना, तर ती पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यासाठी 101% उभी आहे आणि ती तुमच्यासाठी आहे. तुझ्या आयुष्यातली काय देवाकाळजी मोमेंट आहे, देवाकाळजी क्षण कोणता असं? क्षण म्हणजे आपलं मध्ये एक वादळ झालेलं कोविडमध्ये, तोक्ते वादळ. तेव्हा पूर्ण असा ह्या सगळा घरावरचे आमच्या पत्रे वगैरे 4 साईडला शिकवण्यात पत्रे असत, तर ते पत्रे उडालेले आणि मी वरती चढलेलं आहे. त्या पावसातच चालू होता, कारण बाकीचे पप्पांका इलेलो तेव्हा कोविडमध्ये ताप इलेलो, त्याच्यामुळे पप्पांका नाही जमा होतं. म्हणजे मी त्यांना तर नाही सांगू शकणार की तुम्ही चढा म्हणजे, तर मीच वरती चढलेलं आहे, सगळा या करत होते. आई सगळ्यांना माहिती आहे की पावसातच तसंच बिन्नामध्ये चालू होता. आजू शेजाऱ्यांनी पण थोडीफार मदत केली इले, आणि काका आमच्या जाग्यावर होते तेव्हा, बबन काका म्हणून असत त्यांनी ते जाग्यावर होते. आणि काला सगळा झाला बिला बांधल्या आणि इलंय खाली, आणि लाईट वगैरे काहीच नव्हती, खूप दिवस झाले लाईट वगैरे काय नव्हती. आणि पप्पांच्या बाजूक वगैरे जाऊन झोपले. बाकी ज्यांना सांगितलं आहे की तुम्ही दुसरीकडे झोपा, कारण ताप होतो, तर थोडीशी भीती होती, म्हटलं काहीतरी असं शकतं आहे काय. मी त्या दिवशी पूर्ण भिजलेलं आहे, तर दुसऱ्या दिवशी माका पण ताप येलो. आणि काकांका बरं नव्हतं, ते काका आमचे ऑफ झाले. माझी बहीण गेली आतमध्ये, चेक केले, तर त्यानंतर बबन काका हे नाही घेत आहेत, श्वास वगैरे नाही घेत आहेत, काहीच घेत नाही. तर ते ऑफ झाले असं कळलं. आणि मी डॉक्टरांका वगैरे आम्ही सांगितलं की असं झालं. कोण त्या सिच्युएशनला कोण येऊकच तयार नव्हता. मग हे इले आपले
सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया म्हणून सांगितल्याने तर ॲम्ब्युलन्स वगैरे बोलवली गेली आणि एकच जण कोणतरी जाणं असतं घरातलं, तर बाकीच्यांका कोणाला सांगू शकणार नाही, तर मीच गेलो आहे. आणि पप्पा जाग्यावरच होते कारण ताप वगैरे खूपच होतो. मग त्यांना अशी सिच्युएशन होती की 4 जण इले PPE किट घालून बाहेर त्यांना असे चादरीत सुनत घेतल्याने थंय आतमध्ये सगळे होते. त्यांना शेवटचं दर्शन असं दाखवल्याने आणि घेऊन आम्ही हॉस्पिटलला गेलो. माका एका साईडीक मी उभं होतं आहे, गाडी एक माझ्याकडे दिलेली होती. थंयसून त्यांनी चेकिंग बिकिंग त्यात प्रमाणपत्र वगैरे द्यायचं असतं त्याच्यासाठी घेतल्याने पॉझिटिव्ह म्हणून काढल्याने ह्या सरळ स्मशानात म्हणजे परत हे आणल्यानेच नाही, डायरेक्ट स्मशानात नेला. थंय पण मी लांबसून फक्त बघितलं आहे, पाया पडलं आहे, मग घराकडे गेले. मग आमची सगळ्यांची टेस्ट केल्याने सगळे पॉझिटिव्ह भेटले. पप्पांका जरा जास्तच ह्या नव्हता, बरा नव्हता, तर पप्पांका आमका हेका नेवचा होता, म्हणजे थोडा आधीचं ह्यो सीन की पप्पांका आमका सरकारी हॉस्पिटलला नेवचा होता. तर आम्ही गेलो होते तर त्यांचं स्कोअर 13 दाखवले पप्पांचं. तर मी घाबरलं आहे आणि मी म्हटलं की ॲडमिट करूया आता. तर तेव्हा खाट वगैरे काय असे मिळत नव्हते त्यावेळी, तर कशी तरी फोन बिन लावून एक खाट रिकामी झालेली ती झाली, म्हटलं लावूया. आणि त्यांनी आमका ह्या दिल्यानी की तुम्ही समोर जा, समोर त्या साईडी कोविडचं ह्या असं सेक्शन, थंय जाऊन त्यांना ह्या करा, झोपवा, आमचे कोणतरी कोविडवाले येतील. म्हणजे थंय नेऊक पण कोण नव्हतं. आणि पप्पांच्या समोर एक म्हातारं येलो आणि तो असं एकदम शेवटच्या हेका होतो, त्याका ऑक्सिजन लायत तर तो वाडा आणि परत मग पप्पा इतक्या ह्याच्यात माका सांगत होते की मी बरो असे. पण त्या सिच्युएशनला त्याका बघितल्याने आणि मला सांगतात की माका भीती वाटते असं सांगितलं. आणि मी म्हटलं आता ह्या सिच्युएशनला मी हेंका हय कसं ठेव. तर माझी बहीण म्हणाली छाया की नको, आपण त्यांना घरी नेऊया, घरी ट्रीटमेंट. ती सिस्टर आहे म्हणजे आता नर्सिंगच्या एका लास्ट इयरला, तर ती म्हणाली इकडे ते घाबरणार आणि उगीच काहीतरी होणार, इकडे आपण नको ठेवूया, आपण घराकडे नेऊया. आणि आम्ही तो फॉर्म लिटरली नेतो म्हणून सांगितलं, बाहेर इलं आहे, त्याला फोन लावलं गाडीवाल्या, तू पुढे ये जरा म्हणा. फॉर्म फाडलं आहे, टाकलं आहे आतमध्ये, त्यांना घराकडे घेऊन गेलं. माका नाही होता माहिती माझं डिसिजन चुकीचं काय बरोबर आहे. त्याच सिच्युएशनला तर काही का झालं असतं तर माकाच ब्लेम होणार असतं आणि ते का दोघांका ब्लेम झालं असतं. पण देवाक म्हटलं आता तूच काय तर बघ, मी यांका घेऊन चल. नंतर ते का माहिती होता अंडी वगैरे सगळा प्रॉपर डाएट देव होता. मग तो सगळे आम्ही त्यांचं औषधोपचार घराकडेच केलं, सगळं ह्या केलं घराकडे. आम्ही पॉझिटिव्ह निघालो, पण जेव्हा टेस्ट झाली ना ते निगेटिव्ह निघाले, आम्ही सगळे पॉझिटिव्ह निघालो. आमका घरात ठेवले नाही, आमच्यामुळे त्यांना घरात थांबायला लागला, पण ते ठणठणीत बरे झाले. पण ते जर थय असते तर काय झालं असतं तर आमका नाही माहिती होतं. काका फक्त आमचे त्याच्यात गेले, पण देवानं आमका उभं गेलं ना त्या ह्याच्यात सगळं. देवाक काळजी. बाप्पांचं जेव्हा आपण विसर्जन करतो, त्यांना आपण जेव्हा घरातून घेऊन जातो, आपल्या डोळ्यात देखत आपलं घरचं पाहुणं, घरचं बाप्पा, आपण त्याला शेवटचा निरोप घेतो. त्यावेळी नेमक्या काय भावना मनात असतात? दुःख होतच अर्थात, पण तरी तो माणूस एक असता इतके दिवस 11 दिवस आपल्यासोबत असा, तो कुठेतरी परत चलो माहिती आहे, पण एवढे दिवस आपल्याला परत काढूचे ती एकटा दुःख असतं घरात माणूस चाललो. आणि कसं या दगदगीच्या जीवनामध्ये असेल किंवा आपण इतरांसाठी जे काय करतोय, तर आपण तेवढासा वेळ, तितकासा वेळ बाप्पासाठी देऊ शकत नाही. त्याच्यात कुठेतरी मनात नाराजी नको ना रे. आणि पुढच्या वर्षी तर तो पुन्हा येणारच आहे, आपल्याला माहिती. थोडंसं दुःख तर असतंच नेहमीच की घरातले. आता पहिल्या दिवशी मला आदिराज येऊन बोलला, रे अरे लाईट काढलं तर बाप्पाला चादर कोण काढणार असं. तर ते हे असतं ना की आता एक काय असतं की आता उद्यापासून आपल्या घरातला माणूस एकत्र नाही होते. ज्या देवामुळे आपण सगळेजण एकत्र येतोय. आता बघणार आहे की आज 5 दिवस आपण धमाल आरती करतोय. आता मी इंटरव्ह्यू करतोय, माझ्या घरामध्ये आरती चालू आहे, त्या गावामध्ये आरती चालू आहे. माझा अर्धा लक्ष देखील तिथेच आहे ना, कारण उद्या माझा बाप्पा गेल्यानंतर मला ते पुन्हा अनुभवायला नाही मिळणार. एक एक आरती महत्वाची आहे, एक एक आरती महत्वाची आहे. आणि तो आहे, आपण एकत्र बसून खातो, त्या मजा करतो. आणि दुसरी गोष्ट काय की त्यानिमित्ताने गावाला आलेली लोक आता परतीच्या प्रवासाला जाणार आहेत, त्याचं देखील दुःख आहे ना रे. नुसतं बाप्पाचं दुःख नाही आहे, तर ह्या गोष्टीचं देखील दुःख आहे की आपले जे मित्र परिवार आहेत, भावंड आहेत, ती आता परतीच्या मार्गावर जाणार आहे. भरलेलं असतं कोकण ना, पूर्ण असं पूर्ण भरतं. ते म्हणतात ना की अर्धी मुंबई खाली करण्याची ताकद कोकणामध्ये गणेशोत्सवावर.
बा देवा 12 गावच्या 12 वेशीच्या 12 वयवाटीच्या महाराजा. होय महाराजा. तर हे देवा महाराजा या कोकणातले कॉन्टेंट क्रिएटर्स एकत्र मिळून कोकणासाठी काहीतरी चांगला करतात रे महाराजा. होय महाराजा. तर त्यांच्याकडनं ह्या कार्य असाच चालू रवान दे रे महाराजा. होय महाराजा. आणि आमच्या कलेच्या माध्यमातून आपल्या कोकणची ही संस्कृती परंपरा वारसो पुढच्या पिढीपर्यंत चलत रवान दे रे महाराजा. होय महाराजा.